नमस्कार शेतकरी बांधवांनो, लाडकी बहीण योजनेचा एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। आणि जे लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ताचं वितरण 3 दिवस झाले आहेत, त्याचं वितरण होऊन पण अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत। तर आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत नेमकं काय परिस्थिती आहे आणि कोणत्या प्रकारे या बहिणींच्या खात्यावरती या किती दिवसात पैसे जमा होणार आहेत। पण दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि महिलांचा जो अपात्र ठरवल्या जातात, पण एक वाईट बातमी तुमच्यासाठी आहे की ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांना या महिन्यापासून हप्ता जमा होणार नाही। आपण छोट्याशा इंट्रोच्या नंतर माझं नाव आहे प्रदीप घारगे आणि आपण पाहता शेतकरी हप्ता चॅनल। या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। तर मित्रांनो, जे सरसगट महिलांना जो 1,500चा लाभ भेटतोय की तुमचं काय मत आहे आम्हालाही तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकतात। म्हणजे की सरसगट महिलांना हा 1,500चा लाभ मिळायला पाहिजे का नाही, हो किंवा नाही तुम्ही असं कमेंट करा। आणि ज्यांची इच्छा असेल की होय तर त्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं, आणि ज्यांचं इच्छा नाही तर ह्या व्हिडिओला डिसलाईक करायचं आणि कमेंटमधून का याचं उत्तर तुम्हाला पाठवायचं। बरं, आपल्याला जो पहिला GR निघाला त्यामध्ये पण सरसगट महिलांसाठी हा लाभ मिळणार होता, आणि आत्ताच्या हे GR मध्ये तोच आहे। पण मग हे नेम आणि अटी या लागून महिलांना अपात्रता का ठरवलं जात आहे याकडे सरकारने थोडं दुर्लक्ष करण्याचं काम चालवलेलं आहे आणि महिला अपात्र ठरवण्याचा हे केलं आहे। पण जाऊ द्या, त्याआधी आपण एक जो 12वा हप्ता आहे तो 12वा हप्ता बँकेच्या या 3 ते 4 दिवसात येणार आहे, आणि त्या 3 ते 4 दिवसात तुमच्या बँकेत खात्यात पैसे जमा होणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला आज आहे 4 जुलै आणि वार आहे शुक्रवार, म्हणजे तुम्हाला आत्ताच बँकेत जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे। काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला तिथे विचारायचे आहे। तुमची KYC कंप्लीट आहे का नाही, तुमचे आधार कार्ड तुमचं जुनं असेल त्यात तुम्ही अपडेट केला असेल तर तुम्हाला एक झेरॉक्स KYC करण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे। असं व्हायला नको की आपल्या जवळच्या महिलांना हप्ता जमा झाला आणि आपल्याला जमा झाला नाही, तर या एक वाईट वाटतं। तर यासाठी तुम्हाला याआधीच तुम्हाला एक इन्फॉर्मेशन करावं लागेल। बँकेत जावा, बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, मोबाईल नंबर तुमचा बँकेशी लिंक आहे की बाकीचं तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर आहे की नाही चेक करा। आणि तसं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट जाऊन बँकेत तुम्ही 100-150 रुपये किंवा 200 रुपये तुम्ही काढू शकतात। म्हणजे तुमचं खात्याचं पूर्ण लिंक आहे, तुम्हाला मॅसेज वगैरे पैसे काढल्यानंतर येतील। तर हे सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओ मार्फत करायचं आहे। जो तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, आणि नाही आवडला तर व्हिडिओला डिसलाईक करायचं। आणि डिसलाईक केल्यानंतर तुम्हाला काय तुमचं मत आहे, तुमचं मत आमच्यापर्यंत कळवा, म्हणजे आम्ही अशाच अपडेटसाठी तुमच्याकडे आपल्या व्हिडिओ घेऊन येत असतो। तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत